गीता की बोला टाटा. हाय गर्ल्स. हाय गर्ल्स. आता झाले, आज आले म्हणजे दुपारी. हा 3दा आले. कोण? सोनू कोण? इथेच हे हाय गाईज. हॅलो. सो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी गावी आली आहे, कोळकेवाडी चिपळूण. आणि आता मी मस्त, आज आमच्याकडे पाऊस पडलाय इकडे कोकणात, तर आम्ही मस्त आता इव्हनिंग वॉकला चाललोय. सो मी खरं तर रानमेवा शोधायला जात होतो, काहीतरी मिळेल, पण आज नेमका पाऊस पडला. पण ठीक आहे, तरी जे जे काय काय मिळेल ते बघूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. मग मावळता सूर्य, इकडे ना करवंदाचं झाड आहे, दिसतायत तुला? तुझं काय झूम कर. आणि ते कच्ची आहेत खाली. हो, ही बघा. इतकं क्लिअर तरी दिसणार नाही, पण गोड करवंद सगळ्यांनीच खाल्लेली असतील. गोड करवंद पण चांगली लागतात आणि कच्च्या करवंदाची चटणी खूप चांगली होते. तुम्हाला जर कच्च्या करवंदाची चटणी बघायची असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ खाली, आपण तुम्हाला करून दाखवूया कोकणी स्टाईल मध्ये. ओके. हा माझ्या 2 दीदी तिकडे आहेत. एक दीदी माझ्यासोबत चालते आणि 2 दीदी तिकडे थांबले आहेत आमची वाट बघत. जस्ट पाऊस पडून गेल्यावर किती सुंदर दिसतोय निसर्ग. इथे आमचं कोळकेवाडीचं डॅम आहे, तर हा रस्ता तिकडे जातो. फोटो काढण्यात मग्न असलेली माझी ताई. आयफोन. हे बघा, आम्हाला इथे एक आंबा दिसला पडलेला. मग असे जो पाऊस झाला ना, पाऊस आणि वारा इथे पण येते. तसं आमच्या घरी आंब्याची कमी नाही, पण हे जे असे झाडावर असतात ना, हे रायवळी आंबे. हे इतके सुंदर लागतात, गोड एकदम चवीला लागतात. हे जे इथे गेट दिसते आता बंद आहे, ते हे आमच्या डॅमकडे जाणारं गेट आहे. म्हणजे जेव्हा डॅमचं काम वगैरे सगळं पूर्ण झालं त्याच्यानंतर हे गेट बंद केलं, कारण एखादी गोष्ट असते जेव्हा चांगली तेव्हा लोक बघायला वगैरे जातात, आणि मग सिक्युरिटीच्या कारणाने म्हणून हे इथे गेट वगैरे लावून घेतलं. आता हे म्हणजे आता पूर्ण बंदच आहे. इथून परमिशनने पण कोण जात नाही. हा रस्ताच पूर्ण बंद केलेला आहे. आणि जर जायचं असेल तर पूर्ण परवानगी वगैरे घेऊन जावं लागतं, पण सहजासहजी ती पण मिळत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला आता वरचा व्ह्यू दाखवतो फक्त डॅमचा. येस, चला जाऊया. हा आपला डॅम आहे, कोळकेवाडी डॅम. आणि आता आपल्याला हे लांबून एवढं दिसतंय, आपल्याला आता इथपर्यंत पोहोचायचंय रस्त्याने. पुढे पुढे चाललंय आपण ना. उद्या किंवा परवा जसं वेळ मिळेल ना, ती साईडची वाट आहे ना, त्या साईड मधून तिथून डॅम बघूया. येस. हे बघ, कचरा बघ कसा केलेला, दारूच्या बॉटल फोडलेल्या तिथे. लोकांना मजा घ्यायची माहितीये, साफसुथरी ठेवायची माहिती नाही. हे जे स्कूटीवरनं आले ते माझे सख्खे मोठे काका आहेत. ते ॲक्च्युली त्या रस्त्याने पुढे गेल्यावरती त्यांचं आणि माझ्या मोठ्या दादाचं, चुलत मोठ्या दादाचं मँगो फार्म आहे. खूप मोठं फार्म आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे मँगोज आंब्याची झाडं त्यांनी तिकडे लावलेली आहेत. त्याचं एक्सपोर्ट ते करतात. माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते नक्की कव्हर करेन तुम्हाला दाखवायला. इथून जो आपण धरणाचा व्ह्यू घेतला इथपर्यंत आहे, म्हणजे डॅम खूप पुढे गेलेला आहे. डॅमचा हा जो बंधारा आहे ना, तो आता जो आम्ही दाखवला तो, फक्त आता इथे कसं हे पूर्ण प्रोटेक्शन केलेलं आहे, कारण लोक पहिले नवीन नवीन म्हणजे सगळं झालं तर खाली पाण्यात वगैरे सगळे जायला लागले यंगस्टर. जसं असं माहीत पडायला लागलं की हा एरिया कसा आहे,
तर मग पुढे सिक्युरिटीच्या दृष्टीने हे सगळं क्लोज केलं. आता खाली पाण्यामध्ये जायला एंट्री नाही आहे, त्यामुळे आम्हाला वरून जेवढं दाखवणं शक्य होतं तेवढं आम्ही दाखवलेलं आहे. आणि इथून पुढे हा रस्ता पुढे 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 जातो, कारण डॅम पूर्ण मोठा आहे हा. आतापर्यंत तर इथपर्यंतच आम्ही स्टॉप केलेलं आहे, कारण अंधार पण खूप झालेलं आहे. सो जशी माझी ताई बोलली की सिक्युरिटीच्या कारणामुळे जेवढा शूट मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तेवढाच दाखवू शकतो, आणि आता पाण्यापर्यंत पोचण्याचा मार्ग बंद केलेला आहे सिक्युरिटीच्या दृष्टीने. पण तरी पण डॅमचा क्लोज व्ह्यू मिळण्यासाठी आम्ही नेक्स्ट डे पुन्हा दुसऱ्या बाजूने डॅमकडे जाण्याचा प्रयत्न केला, आणि तिकडे त्याचा पण व्लॉग मी इथे ॲड केलेला आहे. आणि तिकडून निघायला आम्ही थोडेफार फोटोज वगैरे क्लिक केले जे मी ह्याच्यात ॲड केलेत, आणि मग तिकडून निघालो. डॅमची पाठची बाजू कोळकडी गार्डनकडे जाणारा हा रस्ता. डॅमकडे जाणारा अजून एक रस्ता. प्रवेश निषिद्ध. सो हा पायऱ्याने जाणारा रस्ता आहे डॅमकडे, आणि हा लॉंग रूट आहे डॅमकडे जाणारा. सो आपण आता पायऱ्याने जाऊया. दम लागला. मजल करत आलेलो. हा रस्ता जो खालून मगाशी बोलली तो हा इथे पोचतो, आणि ह्या पायऱ्या इथे आपल्याला लवकर पोचवतात ह्याच कम्पेअर टू रस्ता. सो आता हा रूट जातो आपल्या डॅमकडे. मी इथे सगळा व्ह्यू नाही ॲड करू शकले, कारण मी ॲक्च्युली तो शूट पण नाही करू शकले, बिकॉज काही रूल्स आणि रेग्युलेशन असतात जे आपल्याला पाळाव्या लागतात. त्यामुळे मी जेवढं शूट करू शकले तेवढंच मी व्हिडिओ इथे ॲड केलं आहे. सुंदर वाटतं हे बघायला. हे आमचं कोळकडीचं डॅम आहे जे पूर्ण सगळ्या गावांना पाणी पुरवठा करतं. आम्ही खरंच नशीबवान आहोत की आम्हाला पाण्याची इथे कमतरता भासत नाही. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, चंद्र पण आहे वर, आणि हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग हे नक्कीच सांगा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला दोन्ही साईडचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.